थँक्यू. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा आमच्या शाळेच्या वतीने पहा 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला होता. बॅचचे वैशिष्ट्य थोडक्यात सांगतो. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला परीक्षेचे सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला YouTube आणि फेसबुकवरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील. तो डाटा मी पब्लिकली ठेवला आहे. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा अभ्यास करून तुम्ही परिपूर्ण असा अभ्यास कराल. तुम्ही सोडवत असलेल्या सराव टेस्टमध्ये जोपर्यंत पैकीचे पैकी गुण मिळत नाहीत तोपर्यंत त्या टेस्ट वारंवार सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः लगेच पाहता, परंतु आपले मित्र, नातेवाईक, शिक्षक हेही त्या टेस्टचा निकाल पाहू शकतात. आपणही दुसऱ्या मित्राचा टेस्टचा निकाल पाहू शकतो. त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्या प्रिंट काढूनही अभ्यास करता येईल. त्याचबरोबर 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आमच्या YouTube लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. पण ह्या गोष्टीसाठी तुम्हाला करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक YouTubeच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपचे चॅनल फॉलो करायचं आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक YouTubeच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला दाबायचं आहे, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पहा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळवा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या शाळेच्या ग्रुपवर, इतर ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून तेही आपल्या लाईव्ह तासिकेचं लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा तुम्हाला व्हॉट्सअपवरचे मेसेज अगदी ज्या दिवशी जॉईन झाला त्या दिवसापासून पुढचेच पाहता येतात. टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन झाला तर अगदी पहिल्या दिवसापासूनचे सर्व मेसेज तुम्हाला पाहता येतील. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. पहा, आम्ही आमच्या शाळेतील मुलांसाठी 5वी जवाहर नवोदय आणि सैनिक स्कूलच्या बॅच बद्दल महाराष्ट्रामध्ये चौकशी केली असता आम्हाला असं जाणवलं, रेकॉर्डेड बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. नंतर आम्ही निर्णय घेतला, पहा, हाच अभ्यासक्रम आम्ही आमच्या शाळेच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी फ्री करणार आहोत. आणि आज आपण पाहताय गेल्या 2 महिन्यापासून लाईव्ह तासिकेचे नियोजन चालू. आणखी फेब्रुवारी एंड पर्यंत आमच्या लाईव्ह तासिका चालू राहणार आहेत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. पहा, शहरी व ग्रामीण, गरीब व श्रीमंत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 4थी आणि 5वीतील मुलांसाठी या तासिका खूप उपयुक्त. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. पहा, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. पहा, भाषा विषयासाठी आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, ते योग्य आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या पुस्तकातून आपण आपला अभ्यास करत असतो. परंतु आम्हाला असं जाणवलं, पहा, आपल्याला त्या पुस्तकामध्ये 50 ते 60 उतारे छापलेले असतात आणि ते 50 ते 60 उतारे आपल्याला परीक्षेसाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो 200+ उतारे PDF स्वरूपात आणि त्याचबरोबर 200+ ऑनलाईन सराव टेस्ट अगदी मोफत. पहा, भाषा विषयासाठी आपण 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. तरी तमाम विद्यार्थ्यांनी याचा फ्री सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 195 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 195 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. पहा, आपल्या भाषा विषयासाठी परीक्षेमध्ये 20 प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न. एका प्रश्न म्हणजे एका उतार्यावरती 5 प्रश्न असे 4 उतारे येणार आहेत आणि 4 उतार्यामध्ये 20 प्रश्न आपल्याला सोडायचे आहेत आणि ते पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी आम्ही तुम्हाला 200+ तासिका देणार आहोत. त्या जर तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपातील किंवा लाईव्ह तासिका जर पाहिल्या असतील तर तुम्हाला भाषा विषयाचे 20 प्रश्नांचे गुण हमखास मिळणार, पण अगदी खात्रीशीर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 195 तुमच्यासाठी स्क्रीनवरती
पहा उत्तरा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर या उत्तरावरील प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. प्रशांत सानप, तनुष्का खटके, आदित्य सानप, सार्थक सानप, श्रावणी सानप, आरती प्रीती सोनल, आसावरी सानप, महेश सानप, नंदन, अक्षदा सानप, भागवत सानप. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं वाचन झालंय. श्रावणी सानप, अभिनंदन श्रावणी बेटा, खूप छान. पहा, तुमचा उत्तरा वाचून झाला आहे. अगदी कमी वेळात तुम्ही चिंगमचं गळता पहा. सगळ्यांना चिंगम आवडतं का नाही? त्याच्या अंगावर फेकायला. त्या चिंगमचा शोध कसा लागला त्याबद्दल या उत्तरामध्ये उल्लेख. उत्तरा क्रमांक 195 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. प्रशांतला चिंगम खूप आवडतं वाटतं, तो हो म्हणतोय. उत्तरा क्रमांक 195, चघळायचा डिंक च्युइंगम हजारो वर्षापूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायनी लोकांनी शोधून काढला होता. त्यांना स्पॅलिडियाच्या झाडातून पाझरणारा एक द्रव्य मिळाला. तो द्रव्य पाझरून बाहेर आल्यावर लगेच घट्ट झाला. त्याला ते चिकल म्हणू लागले. तो चघळायला छान लागत असे. आजही चिकरेलो नावाच्या चिखल गोळा करतात. पाणी काढून टाकण्यासाठी चिखल वाळवतात. त्यानंतर त्याचे साधारणपणे 30 पौंड किंवा 14 किलोचा तुकडा बनवतात व तो तुकडा डिंकाच्या कारखान्यात पाठवतात. तेथे त्याच्या गोडीसाठी आणखी काहीतरी घटक मिसळतात आणि त्यामुळे ते मऊ, चविष्ट आणि रंगीत बनतात. पहा, च्युइंगम कसं बनतं याबद्दल यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते लोक, ज्याप्रमाणे आदिवासी लोक डिंक मध गोळा करतात, त्याचप्रमाणे काही देशामध्ये ते च्युइंगम गोळा केलं जातं झाडापासून आणि ते आपल्यापर्यंत दुकानामध्ये विक्रीसाठी येतं. पहा, त्याचा शोध कसा लागला आणि ते कसं खाल्लं जातं, ते कसं लागतं, कसं बनवलं जातं आणि ते कोण गोळा करतं याबद्दल या उत्तरामध्ये उल्लेख. चला, प्रश्न पहिला तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, ज्यांचं वाचून झालंय त्यांचं अभिनंदन. उमेर अभिनंदन. प्रश्न पहिला पहा, टिंबटिंबने चघळायचा डिंकाचा शोध लावला. टिंबटिंबने चघळायच्या डिंकाचा शोध लावला. पहा, पर्याय ए मायन, पर्याय बी सिपोडिला, पर्याय सी चिकरेलो, पर्याय सी चिकरेलो आणि पर्याय डी डिंकाचे कारखाने. पहा, योग्य उत्तर द्या. प्रश्न पहिला, टिंबटिंबने चघळायच्या डिंकाचा शोध लावला. पर्याय ए मायन, पर्याय बी सिपोडिला, पर्याय सी चिकरेलो आणि पर्याय डी डिंकाचा कारखाना. प्रशांत सानप हे उत्तर देतोय मायन. प्रशांतने ओळ क्रमांक टाकले, फर्स्ट अँड सेकंड लाईन, पहिली आणि दुसरी ओळ म्हणतोय प्रशांत. खूप छान, अभिनंदन प्रशांत. सगळ्यात आधी तू टाकलं त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. ज्याची वाचनाची गती आणि आकलन क्षमता चांगली तोच झटकन उत्तर देऊ शकतो. पहा, आपलं उत्तर दमाने आलं तरी चालेल, पण शोधून टाकत चला.
भागवत सानप ए उत्तर, आदित्य सानप ए उत्तर, आरती प्रीती सोनल उत्तर टाका, मेसेज डिलीट केलाय तुम्ही. अक्षता सानप ए उत्तर, आसावरी सानप ए उत्तर, सार्थक सानप ए उत्तर, श्रावणी सानप ए उत्तर, आरती प्रीती सोनल गुड मॉर्निंग मित्रांनो म्हणते. अरे संध्याकाळ झाली, झोपायची वेळ झाली आणि गुड मॉर्निंग. तुम्ही कोणत्या काळात जगता? इंग्रजीचा किती गैरवापर करतात? नंदन ए उत्तर. चला प्रशांत पट्ट ओळ क्रमांक सांगितली. उमेर अत्तार ए उत्तर. तनुष्का खटके फर्स्ट अँड सेकंड लाईन म्हणते. आरती प्रीती सोनल ए उत्तर. पहा तिघी सख्या बहिणी एकाच मोबाईलवरून फोन अभ्यास करतात. खूप छान. मला वाटतं तिघीपैकी कोणीतरी एकच करीत असेल, तिघी करतात का नाही शंकाच. नंदन फर्स्ट आणि सेकंड लाईन मध्ये. अक्षता दुसरी ओळ. प्रशांत आय एम गुड मॉर्निंग मित्रांनो. प्रशांत पण डोक्याला लागलाय. हॅलो, हा बोला ना. हा बोल. अरे चालू येतास, तुला टाकतो वैयक्तिक. फोन नको लावू परत. फोन करून डिस्टर्ब करते तर. चला पहिल्या प्रश्नाचं सर्वांनीच ओळ क्रमांक आणि उत्तर टाकलंय. सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. अगदी पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला अगदी पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा. टिंबटिंब म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. टिंबटिंब म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. पर्याय ए सिपोडीला, पर्याय बी मायन, पर्याय सी चिकलेरो आणि पर्याय डी गमर. चला योग्य उत्तर टाईप करा. चला दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा. टिंबटिंब म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. पर्याय ए स्पॅडिलो, पर्याय बी मायन, पर्याय सी चिकरेलो, पर्याय डी गमर. चला योग्य उत्तर प्रशांत सानप सी उत्तर. त्याचं म्हणणं आहे चिकलेरो. ओळ क्रमांक शोधून टाका. जर रिक्त जागेचा प्रश्न तर उत्तरामध्ये जशाच तसं उत्तर. चला योग्य उत्तर टाईप करा. तनुष्का सी उत्तर, अक्षता सानप सी उत्तर, उमेर अत्तार सी उत्तर, आरती प्रीती सोनल सी उत्तर, चिकलेरो. चला ओळ क्रमांक सांगा. सार्थक सानप सी उत्तर, तनुष्का खटके मध्ये फोर्थ लाईन मध्ये उत्तर आहे. फोर्थ लाईन आपण वाचू पहा. म्हणून लगेच ते चघळायला छान लागत असे. आजही चिकलेरो नावाने चिखल गोळा करतात. चिकलेरो नावाचे चिखल गोळा करतात. अभिनंदन तनुष्का. सगळ्यात आधी तनुष्काने ओळ क्रमांक सांगितले. खूप छान. नंदन सी उत्तर, आदित्य सी उत्तर, श्रावणी सी उत्तर, प्रशांत सानप फर्स्ट, फोर्थ फाईव्ह लाईन, चौथी आणि पाचवी ओळ म्हणतोय. चला नंदन चौथी लाईन म्हणतोय. अभिनंदन नंदन, प्रशांत आणि तनुष्का. तुमच्या तिघांचंही खूप खूप अभिनंदन. आज यशस्वी जॉईन नाहीये, सृष्टी गंडाळ जॉईन नाहीये, त्यांना फोन करा. प्रशांत, यशस्वी, सृष्टीला फोन कर, त्या शिका करत नाहीत. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसरा. टिंबटिंब म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी चिकलेरो. चला सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. आतापर्यंतच्या दोन्ही प्रश्नाची उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. पहा आपल्याला पैकीची पैकी गुण घेण्यासाठी एक एक प्रश्नाचं उत्तर खूप महत्वाचं. नंबर लागण्यासाठी एक मार्काचा एक प्रश्न चुकला तरी आपलं नंबर लागत नाही. आदित्य सानप सी उत्तर, आसावरी महेश सानप सी उत्तर, विनोद धरणे
समृद्धी समृद्धी हे पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. सृष्टीचा कॉल व्यस्त लागतोय का? यशस्वीचा लाव. चला दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाराचं अभिनंदन. पहा ओळ क्रमांक तिघांनी सांगितली, तनुष्का, प्रशांत आणि कोणी सांगितली ओळ क्रमांक अजून? पहा तनुष्काने सांगितली, प्रशांतने सांगितली आणि नंदननी. खूप छान, तिघांचे अभिनंदन. चला योग्य उत्तर तुमचं आणि ओळ क्रमांकही योग्य. चला प्रश्न दुसरा, याचं योग्य उत्तर होतं सी. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला प्रश्न चौथा प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर पहा. चिखल तुकडे पाठवण्यात येतात. चिखल तुकडे पाठवण्यात येतात. कोठे पाठवण्यात येतात? पहा. पर्याय ए पुनर्चक्र केंद्रामध्ये, पर्याय ए पुनर्चक्र केंद्रामध्ये, पर्याय बी डिंकाच्या कारखान्यामध्ये, पर्याय बी डिंकाच्या कारखान्यामध्ये, पर्याय सी मेक्सिकोच्या जंगलात, पर्याय सी मेक्सिकोच्या जंगलात आणि पर्याय डी कॅन्डी स्टोअर मध्ये, पर्याय डी कॅन्डी स्टोअर मध्ये. पहा योग्य उत्तर टाईप करा. चिखलिकोचे तुकडे चिंगम तयार करण्यासाठी कोठे पाठवले जातात? जे झाडापासून गोळा केलेले असतात ते तुकडे आपल्याला त्याच्यापासून चिंगम तयार करण्यासाठी पाठवावं लागतात. प्रशांत सानप म्हणतोय बी उत्तर आणि खालून थर्ड लाईन म्हणतोय तो. साधारणपणे 30 पाऊंडचे किंवा 14 किलोचे तुकडे बनतात. ते तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवतात. प्रशांत अभिनंदन. तनुष्का बी उत्तर देते. भागवत सानप बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, उमेर अत्तार बी उत्तर, आरती प्रीती सोनल बी उत्तर. खूप छान. पहा अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर तुम्ही ट्रॅकवर चालला आहात. तुमचा अभ्यास अगदी बरोबर. आसावरी सानप, महेश सानप बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर, सार्थक सानप बी उत्तर, वैष्णवी सोनवणे, तनुष्का खटके खालून सेकंड आणि थर्ड लाईन म्हणते. अभिनंदन तनुष्का. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत जरी प्रश्नाचं कोणतंही उत्तर चुकलं नसेल तर पुढच्या प्रश्नामध्ये जास्त चुकण्याची शक्यता. बघू आपल्यापैकी कोण हुशार बरोबर उत्तर देत आहे. तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. बरोबर उत्तर डिंकाच्या कारखान्यात ते चिखल तुकडे पाठवण्यात येतात च्युंगम तयार करण्यासाठी. नंदन सी उत्तर आणि खालून दुसरी आणि तिसरी ओळ म्हणतोय. अभिनंदन तुझं भाऊ, खूप छान. उशिरा का होईना परंतु आपलं योग्य उत्तर आणि योग्य ओळ शोधून टाकलीस. चला ज्यांनी ज्यांनी ओळ क्रमांक सांगितले आणि उत्तरही सांगितलं त्या सर्वांचं अभिनंदन. 3 प्रश्नापर्यंत बरोबर उत्तर. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न चौथा. टिंब खेरीज बाकी सगळ्यांकडे चिखल मधील अनेक घटक मिसळलेले असतात. टिंब खेरीज चिखल सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळलेले असतात. पर्याय ए मऊ करणाऱ्या, पर्याय बी स्वाद, पर्याय सी दाट करणाऱ्या आणि पर्याय डी गोड करणाऱ्या. याही प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये अगदी ओळीमध्ये उमेर अत्तार ओळ क्रमांक टाईप करून डिलीट करतोय. का तसं करताय तुम्ही? प्रशांत सानप हे उत्तर देतो बघा, मऊ करणाऱ्या. पहा चौथ्या प्रश्नाचं प्रशांत सानप उत्तर देतोय मऊ करणाऱ्या आणि लास्ट लाईनला उत्तर आहे म्हणतो. शेवटच्या ओळीत उत्तर प्रशांत. आरती प्रीती सोनल ए उत्तर, अक्षता सानप ए उत्तर, तनुष्का खटके ए उत्तर, उमेर अत्तार बी उत्तर देतोय स्वाद. उमेर शेवटची ओळ वाच आणि उत्तर टाक. नंदन ए उत्तर, भागवत सानप ए उत्तर, सार्थक सानप ए उत्तर, आदित्य सानप ए उत्तर, श्रावणी सानप ए उत्तर, आरती प्रीती सोनल लास्ट लाईन मध्ये. अभिनंदन आरती, खूप छान. आदित्य सानप डी उत्तर. अरे वा रे वा आदित्य, डायरेक्ट डी उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आदित्यचं. नंदन लास्ट लाईन म्हणतोय, तनुष्का लास्ट लाईन म्हणते, सौरी सानप, महेश सानप खालून शेवटची ओळ म्हणते आणि ए उत्तर देते मऊ करण्यासाठी. चला चौथ्या प्रश्नाचं सृष्टी गंडाळ आली पवन पुढे गेली होती एवढ्या वेळेस. यशस्वी काय झालं होतं? मोबाईल नव्हता का घरी? चालेल, इथून पुढच्या तासिका कर. सृष्टी गंडाळ ए उत्तर, यशस्वी भवर ए उत्तर, उमेर अत्तार ए उत्तर. चला खूप छान. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. तुम्ही ओळ क्रमांकही सांगितली.
तुमच्या सर्वांचं अभिनंदन. आतापर्यंतच्या चारही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. या उत्तराचा उचित शीर्षक होईल. या उत्तराचा उचित शीर्षक होईल. पहा, या प्रश्नाचं उत्तर टाकू नका. आताच तुम्हाला मी ट्रिक सांगतो, ती ट्रिक वापरा आणि नंतर उत्तर टाका. या प्रश्नाचं उत्तर लगेच कुणीही टाकू नका. पहा, मी तुम्हाला जी ट्रिक सांगतोय, जी आयडिया सांगतोय, ती लक्षात घ्या थोडी. आपण या चारही पर्याय वाचून काढायच्या आधी पहा, पहिला डिंक, दुसरा चिकिरिलो, तिसरा चिखल करण्याची कहाणी आणि चौथा चंगळणाऱ्या डिंकाची कहाणी. पहा, चारही पर्याय वाचल्यानंतर आपण उत्तरात लक्षपूर्वक बघायचंय की डिंक या शब्दाबद्दल किती वेळा माहिती आली, चिकिलेरो या शब्दाबद्दल किती वेळा किंवा किती ओळीमध्ये माहिती जास्तीत जास्त सामावली आपल्याला, चिखलकरांची कहाणी म्हणजे चिखलकरांची म्हणजे त्या मजुरांची कहाणी असं किती वेळा उल्लेख आलाय, किंवा चघळणाऱ्या डिंकाची कहाणी म्हणजे त्या च्युंगमची गोष्ट याच्याबद्दल सगळ्यात जास्त माहिती आली आहे का, तर कोणत्या उत्तराबद्दल आपल्याला सगळ्यात जास्त माहिती आलेली आहे, किंवा उत्तराच्या पहिल्या 2 ते 3 ओळी आणि शेवटच्या 2 ते 3 ओळी वाचा विद्यार्थी मित्रांनो. आणि पहिल्या आणि शेवटच्या 2 ते 3 ओळी वाचल्या तर आपल्याला योग्य उत्तरापर्यंत जाता येतं. सगळ्यात आधी प्रशांतने उत्तर टाकलं होतं पहा, त्याला टाकू नको म्हणल्यानंतर त्याने डिलीट केलं. प्रशांत सानप, तुझं अभिनंदन. अगदी बरोबर शीर्षक तू शोधलं होतं. योग्य उत्तर पर्याय डी तू दिलेलं. चला, सृष्टिकांत डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर, नंदन डी उत्तर, आरती सोनल डी उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर, महेश सानप, आसावरी सानप डी उत्तर, भागवत सानप डी उत्तर, सार्थक सानप डी उत्तर, प्रशांतने पुन्हा उत्तर टाकले पहा डी उत्तर, तनुष्का खटके डी उत्तर, अक्षदा सानप डी उत्तर. दी बरोबर. पाचही प्रश्नाचे सर्व प्रश्नांचे उत्तर अगदी बरोबर. पहा, खूप अभिनंदन. जाधव बी उत्तर देत आहे पाचव्या प्रश्नाचं. बी उत्तर नाही, चिखलो नाही, डी उत्तर अगदी बरोबर. सगळेच पर्याय बरोबर असतात, परंतु त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा असतो. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेली ट्रिक या प्रश्नासाठी लागू होते पहा. श्रावणी सानप डी उत्तर, नंदन 5 पैकी 5 म्हणतोय. पहा, या उत्तरामध्ये लाईव्ह तासिका करणारे सर्वांनी 5 पैकी 5 मार्क घेतले, कोणाचाही मार्क गेलेला नाही. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. जर इथं 5 पैकी 5 घेताय तर परीक्षेमध्ये 25 पैकी 25 गुण तुम्ही घेणारे विद्यार्थी, तुमचं अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी 200 पर्यंतच्या सर्व तासिका पाहिल्यात, जर लाईव्ह तासिका करू शकला नसाल तर रेकॉर्डेड स्वरूपातील तासिका पहा. युट्यूब चॅनलला गेल्यानंतर प्लेलिस्ट मध्ये जा, प्लेलिस्ट मध्ये सर्व तासिका अगदी बरोबर. हुमेर बाळा, तो कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकलं होतं? तू 5 पैकी 4 म्हणतोय. कितव्या प्रश्नाचं उत्तर तुझं चुकलं होतं मला एकदा सांग, एकदा मला तू प्रश्न बघू दे. हुमेर, तुझा प्रश्न क्रमांक टाक. आदित्य सानप 5 पैकी 5, महेश सानप, अक्षरा सानप 5 पैकी 5, प्रशांत सानप 5 पैकी 5, तनुष्का 5 पैकी 5. हुमेर, तुझा प्रश्न क्रमांक सांग चुकलेला. 1, 2, 3, 4 तुला आठवत असेल कोणता प्रश्न चुकलाय. सृष्टी गंधाळ उशिरा जॉईन झाली, 5 पैकी 2. चला, चौथा चुकला म्हणतोय आपण. चौथा प्रश्न बघू. पहा, चौथ्या प्रश्नामध्ये काय चुकलं होतं बघा. टिंबटिंब खिरीज सगळ्याचे चिखलामध्ये अनेक घटक मिसळलेले असतात. याचं योग्य उत्तर होतं मऊ करणे, ए उत्तर होतं. पहा, अशा प्रश्नामध्ये चूक होण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला सांगितलं रिक्त जाग्याचा जर प्रश्न आला तर तो उत्तरामध्ये जशाच तसा सापडतो. त्या वाक्यातील काही शब्द आपल्याला उत्तरामध्ये शोधायचे, जेणेकरून अशा प्रश्नाचे तरी मार्क आपले कधीच जाणार नाहीत. चला, आरती प्रीती सोनल 5 पैकी 5, तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्यावरून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल, नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्यासाठी मित्रही त्या तासिकेचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा, तुम्हाला व्हॉट्सअप वरती मेसेज डिलीट होतात, टेलिग्राम वरती मेसेज डिलीट होत नाही. तो चॅनल आहे
त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेलिग्राम जॉईन करा. थँक्यू सो मच. चला भेटूया पुढच्या उत्तरामध्ये. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो.